नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा अद्वितीय पौराणिक कथेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये विष्णूंचा अवतार श्रीराम आणि स्वयं महादेव यांच्यात एक भयंकर युद्ध घडते। हा प्रसंग ऐकूनच मनात विचार येतो, भगवान श्रीराम आणि महादेव यांच्यात युद्ध का झाले असेल? त्याचा शेवट काय झाला असेल? चला तर मग वेळ न दवडता या अद्भुत आणि रहस्यमय कथेला सुरुवात करूया। अश्वमेध यज्ञ एक असा यज्ञ ज्यामुळे राजा आपल्या साम्राज्याचा विस्तार करू शकतो। राजा श्रीराम यांनीही अश्वमेध यज्ञ आरंभ केला होता, ज्यामध्ये एक विशेष घोडा म्हणजेच यज्ञाचा अश्व सोडला जातो। जिथे जिथे हा अश्व जातो तेथील राजा त्याला पकडतो का ते पाहणे गरजेचे असते। जर त्याने पकडले तर युद्ध होणार, जर तो सोडून दिला तर तो राजा यज्ञाच्या अधीन मानला जातो। श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञाचे नेतृत्व त्यांचे लहान बंधू शत्रुघ्न करत होते। त्यांच्या सोबत हनुमान, सुग्रीव, भरतपुत्र पुष्कल आणि इतर अनेक बलाढ्य योद्धे होते। त्यांच्या सोबतीने कोणताही राजा त्यांना हरवू शकत नव्हता। साम्राज्य जिंकत अश्व अखेर पोहोचला देवपूर नावाच्या नगरीत। या नगरीचे राजा वीरमणी होते, जो अत्यंत धर्मनिष्ठ होता। ते महादेवाचे अनन्य भक्त होते। त्यांच्या सोबत दोन पराक्रमी पुत्र रुक्मांगद आणि शुभांगद तसेच त्यांचा बलाढ्य भाऊ वीरसिंह होते। जेव्हा यज्ञाचा अश्व त्यांच्या राज्यात पोहोचला, तेव्हा वीरमणींच्या मोठ्या मुलाने रुक्मांगदाने तो पकडला। त्याने अयोध्येच्या सैनिकांना सांगितले, जा आणि शत्रुघ्न यांना सांगा की आपले अश्व परत न्यायचा विचार करत असाल तर युद्ध करूनच न्यावा लागेल। जेव्हा रुक्मांगदाने घोडा पकडल्याची बातमी राजा वीरमणींना समजली, तेव्हा ते चिंतेत पडले। त्यांनी आपल्या मुलाला सांगितले, श्रीराम हे आपले मित्र आहेत, त्यांच्याशी शत्रुत्व योग्य नाही। तुझ्या या कृत्यामुळे आमच्या मित्रत्वावर आघात होईल। घोडा परत सोड। पण रुक्मांगद ठाम होता। त्याने उत्तर दिले, पिताजी, मी त्यांना युद्धासाठी आव्हान दिले आहे। आता मागे फिरणे हे आपल्या प्रतिष्ठेला योग्य नाही। वीरमणी यांना अनिच्छेने युद्धाची परवानगी द्यावी लागली। दुसऱ्या बाजूला जेव्हा शत्रुघ्न यांना हे समजले, तेव्हा ते चिडले। हनुमानांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितले, राजा वीरमणी हे महादेवांच्या संरक्षणाखाली आहेत। हे युद्ध आपल्याला महागात पडू शकते। आधी संवाद साधूया। पण शत्रुघ्न यांचा अभिमान दुखावला होता। त्यांनी स्पष्ट सांगितले, महाकाल असो की कोणीही, आता युद्ध होणारच। युद्ध सुरू झाले। वीरमणींच्या सेनेने प्रचंड प्रतिकार केला, पण भरतपुत्र पुष्कल यांनी वीरमणींना पराभूत केले। वीरसिंहला हनुमानांनी हरवले आणि शत्रुघ्न यांनी रुक्मांगद व शुभांगद यांना नागपाशात अडकवले। अयोध्येच्या सेनेचा विजय जवळ दिसत होता, पण तेव्हाच राजा वीरमणींनी महादेवांचे स्मरण केले। महादेवांना आपल्या भक्ताची हाक ऐकू आली। त्यांनी वीरभद्र, नंदी, भिंगी आणि इतर शिवगणांना युद्धासाठी पाठवले। वीरभद्र यांच्यासारख्या प्रचंड शक्तिमान योद्ध्याने युद्धभूमीवर उतरून अयोध्येच्या सेनेवर आक्रमण केले। पुष्कल यांना वीरभद्रांनी ठार मारले। नंदीने हनुमानाला हरवले आणि भिंगीने शत्रुघ्न यांना बांधून टाकले। अयोध्येची सेना पराभूत होत होती। हे पाहून हनुमानांनी श्रीरामांना स्मरण केले। श्रीराम, लक्ष्मण आणि भरत युद्धभूमीवर आले। त्यांनी वीरभद्र आणि शिवगणांवर आक्रमण केले, पण शिवगण महादेवांच्या तेजाने संरक्षित होते।
शेवटी स्वतः महादेव युद्धभूमीवर प्रकट झाले. महादेवांना पाहून श्रीरामांनी त्यांना वंदन केले. पण महादेव म्हणाले, हे राम, तुमचे वंदन मला प्रिय आहे, पण मी माझ्या भक्ताला दिलेले वचन मोडू शकत नाही. तुम्हाला माझ्याशी युद्ध करावेच लागेल. महादेव आणि श्रीराम यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. श्रीरामांनी आपल्या सर्व दिव्यास्त्रांचा वापर केला, पण महादेवांसमोर ते निष्फळ ठरले. शेवटी श्रीरामांनी पाशुपतास्त्र काढले. ते महादेवांकडे पाहून म्हणाले, हे प्रभू, हे अस्त्र तुम्हीच मला दिले आहे. आज तुमच्याच इच्छेने ते तुमच्यावरच वापरावे लागत आहे. श्रीरामांनी पाशुपतास्त्र सोडले आणि ते महादेवांच्या हृदयात समाविष्ट झाले. महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी श्रीरामांना वरदान मागण्यास सांगितले. श्रीराम म्हणाले, हे महादेव, कृपया पुष्कलसह या युद्धात मृत झालेल्या सर्व योद्ध्यांना पुन्हा जीवनदान द्या. महादेवांनी तथास्तु म्हटले. सर्व मृत योद्धे जिवंत झाले. वीरमणींनी यज्ञाचा अश्व परत दिला आणि आपले राज्य मुलाला सोपवून श्रीरामांच्या यज्ञ मोहिमेत सहभागी झाले. मित्रांनो, ही कथा फक्त एक युद्धकथा नाही. ती आपल्याला भक्ती, मैत्री आणि जबाबदारी शिकवते. महादेव आणि श्रीराम यांच्यातील युद्ध हे केवळ भक्ताच्या वचनासाठी होते. शेवटी सत्य आणि भक्तीचा विजय होतो.